बंदर राजा आणि मित्रांना अजून एक पॉइंट मिळाला आहे आणि पॉइंटचा स्तर 4 आणि 3. पाय नाही तरी पण चालते. हा, ते तर मस्त आहे. बोला बोला, पटकन उत्तर द्या. हे तर असं तर उत्तर मी देतो. विचार करून बोल. उत्तर चुकीचं दिलं तर पॉइंट त्यांना मिळेल. घड्याळ. उत्तर बरोबर. आता पॉइंट्सचा स्तर 4-4. मी आहे ससा, हुशार ससा, धावत चालो मस्त हुशार ससा. मी आहे ससा, तनन्ना 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 ओह तनन्ना 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 ओह तनन्ना 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 ओह. पहा, तो मिट्टू ससा इकडे येतो. ओफो, मग सगळाच खेळ गडबड होऊन जाईल ना. काय चाललंय? कोणता षडयंत्र रचताय माझ्या विरुद्ध? काही तर नाही चाललंय मिट्टू. आम्ही सगळे मिळून कोड प्रतियोगिता खेळतोय. कोड? चांगलंय चांगलंय. मग तर मी पण खेळतो. बरं, टीम मध्ये कोण कोण आहे? आम्ही 3 एक टीम. मी, हत्ती राजा आणि कासव दादा एक टीम. तर मिट्टू कोणत्या टीम मध्ये आहे? मला तर कोणत्याच टीमची गरज नाही. मी एकटाच काफी आहे. तुम्ही सगळे मिळून एक टीम बनून जा. असं हवंय? असंच पाहिजे. माझ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हुशार कोण आहे या टीम मध्ये? तर हा घ्या पहिला प्रश्न. रेडी? पाय पकडला तर खांद्यावर चढेल. पाय पकडल्याने खांद्यावर चढेल? समजलं. उत्तर बंदर राजा. मी? नाही. आता उत्तर मी आहे का? बुद्धू लोक. कोणाला माहिती नाहीये का? मग मीच सांगू का? मी उत्तर देतो. तू? सांग. छत्री. उत्तर बरोबर. कासवदादाचा विजय असो. कासवदादाचा विजय असो. तर हे घ्या पुढचा प्रश्न. माझा रंग तर काळा आहे. कुठेही गेलो तरी तुझ्या सोबत आहे. सांगा. काय म्हटलं? माझा रंग तर काळा आहे. कुठेही गेलो तरी आहे तुझ्या सोबत. अरे जा रे, हे तर उत्तरच नाहीये. काय रे कासव दादा, याचं उत्तर माहितीये का तुला? माहितीये. अरे, हे पण तुला माहितीये? उत्तर आहे सावली. उत्तर बरोबर आहे. कासवदादाचा विजय असो. कासवदादाचा विजय असो. डोंगरासारखा आलेला मिट्टू ससा तर उंदरासारखाच होऊन गेला. तसं पण पाण्यात राहणारे प्राणी हुशारच असतात. याची तर बुद्धी. तर कासव दादा, काय तू मला धावण्याच्या शर्यतीत हरवू शकतो का? चिऊताई करू शकते हे. याला तर मी उडवून हरवेन. तुझ्यासोबत नाही आहे शर्यत, ह्याच्या सोबत, या हुशार सोबत. हा हुशारीने धावेल ना, नाहीतर काय बुद्धीने धावायला त्याला अडचण जाईल ना. अरे काय रे, धावशील की पराभव स्वीकारतोस? ओहो, शर्यतीसाठी तर मी तयार नाहीये. नाही, कासव दादा धावेल. कासव दादा जिंकेल. जिंकून जाशील कासव दादा. कोणतीही गोष्ट मन लावून केली तर काहीही संभव आहे. धावण्याच्या शर्यतीत भाग घेणारा कासव दादा इथे पोहोचला आहे. बिट्टू ससा लवकरात लवकर स्टार्टिंग पॉइंट वर पोहोचून जावे.
ए, मागे हटायला अजूनही वेळ आहे. काय रे, शर्यतीत धावायला तयार आहेस का? हो, मी तयार आहे. तर मग शर्यत लवकरच सुरू होते आहे. धावण्याचे रस्ते तलावाच्या काठापासून छोट डोंगर चढून, बेडकांचा तलाव फिरून, गाजरांची झाडं फिरून वापस इकडेच यायचं आहे. शिट्टी वाजवल्यानंतर धावणं सुरू करायचं आहे. रेडी? मी आहे ससा, हुशार ससा, धावत चालो मस्त हुशार ससा. मी आहे ससा, तनाना ओय तनाना तनाना होय. तलावाच्या काठानी डोंगरावरून चढून, चढा चढा चला चला, चढा चढा चला चला. बेडकाच्या तलावाभोवती गोल फिर बाबा, गोल फिर. गाजरांच्या झाडाभोवती, गाजरांच्या झाडात फिरू का? आधी खाऊन घेऊ मग फिरूया. बाप रे, पोट भरलं, थोड्या वेळ झोपूया. तो येईस तोवर तर दिवसाची रात्र होऊन जाईल. कोण कोण येत आहे? दोघं कुठे जात आहात का? मला वाटतं तुमच्या दोघांमधलं भांडण आता संपलं आहे, बरोबर? भांडण? आणि आमच्यात? कोल्हा दादाला ही सगळी बकवास कुणी सांगितली? रेस मध्ये जेव्हापासून तुला कासवाने हरवलाय ना, तेव्हापासून मी त्याचा फॅन झालोय. असं होय, मला आनंद झाला. सस्या, तू ऐकलास की कोल्हा काय म्हणतोय? बघ कासव भावा, माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे? मागच्या सारखी रेस एकदा पुन्हा झाली तर मला खूप आनंद होईल, समजलं? आता? हो, आता. तू रेस मध्ये समोर गेलास तरी कासवासोबत मी आहेच ना. जर याच्या सोबत गेलो तर एकट्यात याला चावून चावून खाऊन टाकेन. एकट्यात? एकट्यात म्हणजे एकट्यात. अरे नाही नाही, आता आम्ही तुझ्या कुठल्याच गोष्टीत फसणार नाही. कासव दादा, ही नक्की या कोल्ह्याची चाल आहे. चल आपण जाऊया. माझी चाल फसली. विचार केला होता की कासवाला खाऊया, पण काहीच झालं नाही. कासव दादा, त्या दिवशी तुझ्यासोबत शर्यत हरल्यापासून मी जंगलात तोंड दाखवायच्या लायकीचा नाही राहिलो. अच्छा, ती गोष्ट ना. ती गोष्ट फक्त जंगलातच नाही तर पूर्ण जगात प्रसिद्ध आहे. ती गोष्ट अजूनही सुपर हिट आहे. काय? माझ्यामुळे देशातल्या सर्व सशांना तू लाज दाखवलीस? तसही तुझ्यात जो काही थोडा अहंकार होता तो आता चालला गेलाय. न माझ्यात काही गर्व आहे ना अहंकार. अरे बापरे, बघ, एक वाघ येतोय. ओ, मला वाटतं वाघाने आपल्याला पाहिलंय. आता आपण
आपण काय करायचं? आपण वाघासोबत काय करू शकतो? जे करायचं ते वाघच करेल. अरे मित्रा, ही गमतीची वेळ नाहीये. ए सस्या, आपली काळजी घे, नाहीतर वाघ तुला खाऊन टाकेल. तुला मरायचं नसेल तर इथून लगेच पळून जा. आणि तू काय करशील? माझं काय, मी तर माझ्या आतच लपून जाईल. अच्छा कासव मित्रा. आता वाचायचा एकच मार्ग आहे. आज माझं नशीब चांगलं आहे, मला शिकार करावी लागणार नाही. काय सस्या, आज तूच माझा नाश्ता आहे. हे चांगलं आहे. मी इथे तुझ्यासाठी भेट घेऊन उभा आहे आणि तू मलाच खायचं म्हणतोय. काय माझ्यासाठी भेट आणली आहेस तू? पण हा तर दगड आहे, माझ्यासाठी दगड भेट घेऊन आलायस का? हे तर काहीच नाही वाघ दादा. या दगडाखाली एक छिद्र आहे, भेट त्या खाली आहे. तू काय बोलतोयस मला कळत नाहीये, पण तुला हे मिळालं कसं? जेव्हा मी इथे आलो तेव्हा मला एक आवाज ऐकू आला. जेव्हा तू इथे बघशील तेव्हा तुला एक हरिण दिसेल. हरिण? पण दिसत नाहीये मला ते. मी एक दगड उचलून त्या छिद्रावर ठेवला, म्हणजे हरिण पळून जायला नको म्हणून, आणि तुझी वाट बघत इथे उभा राहिलो. हरिण खाऊन मला आता किती दिवस झाले. तू लवकर सरक आणि मला हरिण खाऊ दे. वाघ मित्रा, थांब, थोडा धीर ठेव. तू हा दगड पायाखाली दाबून ठेव. मी लवकर जाऊन हरिण काढायला दोरी घेऊन येतो, ठीक आहे? पण मी तुझ्यावर विश्वास कसा ठेवू? हा ठीक आहे, पण जरा लवकर ये. मी लगेच येतो. लवकर येशील? अरे हा ससा कुठे गेला दोरी आणायला? दगड दाबून दाबून माझा पाय दुखतोय. हट दगड लेकाचा. अरे इथे तर कुठलंच छिद्र दिसत नाहीये. असं वाटतंय सस्याने मला मूर्ख बनवलं. ए सस्या, तू मला मूर्ख बनवलंस ना? मी तुला सोडणार नाही. अरे माझ्या मित्रा, सरळ व्हायला माझी मदत करू शकतोस का? अजिबात करणार नाही. तू माझी मदत केली नव्हतीस ना? जेव्हा मी संकटात होतो तेव्हा तू माझी मदत नाही केलीस, आणि मी तुला मदतही केली तरी त्यानंतर आपली मैत्री राहणार नाही. मला माफ कर माझ्या मित्रा, मला खरंच माफ कर. पुन्हा असं नाही होणार, खरंच. पोन्नन बेडूक त्याच्या गावामध्ये दुष्काळ पडल्यामुळे आणि अन्न नसल्यामुळे दुसऱ्या गावाच्या शोधात निघाला. बेडकाने ऐकलं होतं की गावाला जातानाच्या दिशेला एक तळं लागतं जे कधीच सुकत नाही. मी कधीच चालतोय, मी तहानेने आता मरून जाईल.
दूरवर एक बगीचा दिसल्यावर पोन्नन बेडूक आनंदात उड्या मारू लागला. अरे वा, ही जागा तर झाडांनी आणि फुलांनी भरली आहे. मला खात्री आहे कधीही न सुकणारं तळ इथेच आहे. पोन्नन बेडूक त्याचा थकवा विसरून त्या दिशेने लवकर चालू लागला. त्या तळ्यामध्ये काही सुंदर सुंदर मासोळ्या राहायच्या, पण त्या मासोळ्यांना त्यांच्या सुंदरतेचा खूपच अहंकार होता. मैत्रिणींनो, ज्या पद्धतीने काल तुम्ही त्या कावळ्याला घाबरवलं होतं ना, मला खूप आवडलंय. आपल्याला कोणा मित्राची गरज नाहीये, पण सगळे पुरेसे आहोत. हो हो, आम्हीच पुरेसे आहोत. शेवटी ही आमचीच तर जागा आहे. आपण इथे कोणाला येऊच नाही देऊ. अरे मित्रांनो, अशी उडी तर मारून बघा, खूप मजा येते. अरे मित्रांनो, ते बघा, एक बेडूक येत आहे. हे इकडे नाही, हा तर कुठे दुसरीकडेच चालला आहे. अरे नाही नाही, हा तर याच दिशेला येतोय. हा किती विचित्र दिसतोय. जर का हा याच दिशेला येत असेल तर आपण त्याला हकलायला हवं. मला विचित्र बेडकासारखे दिसणारे जीव बिलकुल नाही आवडत. येऊ द्या त्याला, आपण त्याला चांगला धडा शिकवून परत पाठवून देऊ. तोपर्यंत पोन्नन बेडूक तिथे पोहोचला होता आणि त्यावेळेस सगळ्या मासोळ्या कमळाच्या झाडाच्या मागे लपल्या. पोन्नन बेडूक तळ्यात उतरून पोट भरेपर्यंत पाणी प्यायला. हो, मी तर तृप्त झालो. तू कोण आहेस? ऐकू नाही आलं का? कोण आहे तू? इथे का बरं आलाय? हा आमचा तलाव आहे. हाय मित्रांनो, मी पुन्नन. मी खूप दुरून आलोय. मी इथे पाणी पाहिलं आणि मला खूप तहान लागली होती, म्हणून मी इथे आलो. याचा अर्थ या तलावात अजून कोणी पण येऊ शकतं का? इथे फक्त आमच्यासाठी अन्न आणि पाणी आहे. आम्ही हे असंच कोणालाही नाही देऊ शकत. चालला जा इथनं. अरे तुम्ही असं का बोलता? मी दुसरीकडे कुठे जाऊ? मला दुसरी कुठलीच जागा माहिती नाहीये. बरं होईल जर तू लवकर निघून जाशील. तू स्वच्छ पण नाहीयेस आणि खराब दिसतोस. शी, तुला बघून मला कसं तरी होतंय. जा तू, लवकर जा इथून. तुम्ही माझ्यावर अशी बंदी घालू नका. तुम्ही मला तुमचा मित्र नाही बनवू शकत का? शी, तुला आम्ही आमचा मित्र बनवू? शी, जरा आमच्याकडे बघ तू. या पृथ्वीवर आम्ही सगळ्यात सुंदर आहोत. बघ आमच्याकडे, आमची सुंदरता बघ. आम्ही तुला घेऊ. तू इतका खराब दिसतोस, आम्ही तुझ्या सोबत राहू. शी शी, कुरूप बेडूक. मैत्रिणींनो, या मूर्खाची इच्छा तर बघा. याला आपल्या सोबत मैत्री करायची आहे. वाह, काय इच्छा आहे. पुढल्या दिवशी पोन्नन बेडूक पुन्हा एकदा तळ्यापाशी मासोळ्यांसोबत मैत्री करायला आला. अरे, तू तर किती आगाऊ आहेस. आम्ही तुला नाही म्हटल्यावर पण तुझी हिम्मत कशी झाली या तलावाकडे परत यायची? अरे, मी तर या तळ्यात फक्त पाणी पिण्यासाठी यायचा विचार करतोय. आतमध्ये नाही येणार. तुम्हाला काही त्रास न देता चुपचाप पाणी पिऊन इथून निघून जाईल. तुला पाणी नाही मिळणार. निघून जा इथून. मला सुद्धा पाणी पिण्याचा अधिकार आहे. तू आमच्या सोबत हक्कांबद्दल बोलतोस? लगेच निघून जा इथून. एक कासव तळ्याच्या दुसऱ्या पाळीला बसून हे सगळं बघत होता. तळ्यामध्ये उतरायला नाही मिळाल्यामुळे नाराज झालेल्या बेडकाला जाताना बघून कासव मासोळ्यांपाशी आला. तुम्ही त्याला या तळ्यात प्रवेश का नाही करू देत? आम्ही त्याला हटकून लावलं. तळ्यामध्ये राहण्याची परमिशन आम्ही त्याला नाही देऊ शकत. आपण किती सुंदर आहोत. तो बेडूक तर किती बिनकामाचा आहे. तो किती विचित्र दिसतो. छी. हे बघा, कोणाच्या रूप आणि सौंदर्यावर कोणाला कमी लेखायचं नसतं, कळलं? आम्ही सगळे पुरेसे आहोत. तुम्हाला माहितीये का, एकदा एका छोट्याशा उंदराने एका मोठ्या सिंहाला एका शिकाऱ्यापासून वाचवलं. म्हणून आकार, सौंदर्य आणि रूप
यावर कोणाला कमी लेखू नये. मग काय झालं? जे सांगायचं होतं ते मी बोललो. बस इतकंच. अनुभव मोठा गुरु असतो. तू आमच्या तलावातलं पाणी काय प्यालास? आम्हाला सल्ले द्यायला आलास? बघा, तुम्ही जसा विचार करता तसं नाहीये. पाण्याची तर सगळीकडे कमतरता आहे. आमच्याकडे तर पाणी आहे. हे आपलं भाग्यच आहे की इथे आताही पाणी आहे. पण कुठल्याही क्षणी हे तळ पण आटू शकतं. इकडलं पाणी तर मुळीच नाही आटणार. जरा विचार करून बघा. जर हे तळ आटलं तर तुम्ही काय कराल? हा कासव किती बावळट आहे. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे? तुम्ही सगळ्या फक्त पाण्यात जगू शकता, पण तो बेडूक जमिनीवरही जगतो आणि पाण्यातही तसाच जगू शकतो. म्हणून त्याला कमी लेखू नका. त्या कासवाचं म्हणणं तुम्ही ऐकलं का? हा तर आपल्यालाच सल्ले द्यायला निघाला होता. हो हो, आपल्या दयेनी पाणी पिल्याच्या नंतरही हा कासव किती अहंकारी आहे. अशाच एके दिवशी एक मच्छीमार त्या तळ्यापाशी आला. अरे अरे थांबा, ते नका खाऊ. हा धोका आहे. हा तुम्हाला पकडायला टाकलेला काटा आहे. तू इतका विचित्र असूनही तुझी इथे येण्याची हिंमत कशी काय झाली? आता पटकन या तलावातनं निघ. आपण गेल्यानंतर त्याला खायचं असेल ते. अरे थांबा थांबा, नका खाऊ. यात धोका आहे. जर आम्ही याला पकडून घेतलं असतं तर? हो, हे धोकादायक होतं. तू आम्हाला माफ करू शकशील का? आम्ही तुझी खूप मजा घेतली, तरी पण आमच्यावर राग न धरता तू आमचे प्राण वाचवलेस. बेडूक दादा, आतापासून तू आमचा सगळ्यात चांगला मित्र झालास. तुला जितका वेळ या तलावात राहायचं आहे तू राहू शकतो.